सकाळी सूर्य उगवतो, पण काही घरात मात्र तो पुन्हा केव्हाच उगवत नाही. अगदी असंच काहीसं झालं स्वरूप विष्णू जाधवच्या घरात. 28 वर्षांचा, डोळ्यात स्वप्न, हृदयात उमेद आणि मनात आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द घेऊन जगणारा एक तरुण, ज्याचं आयुष्य अचानक थांबून गेलं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वरूप विष्णू जाधव, अवघ्या 28 वर्षांचा, चेहऱ्यावर प्रसन्नता, मन शांत आणि डोळ्यात भविष्याची स्वप्न घेऊन जगणारा तरुण कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील भगव्या चौकातल्या एका प्रेमळ घरातून आपलं आयुष्य सुरू करतो. शिस्तप्रिय, व्यायामशील, जबाबदारी स्वीकारणारा आणि मन मिळावू असा स्वरूप 2023 साली पुणे पोलीस दलात भरती झाला आणि संपूर्ण कॉलनीचा अभिमान बनला. तो हसत खेळत असायचा, स्वतःच्या वेदना लपवत सगळ्यांना आनंद देणारा. नेहमी म्हणायचा, माझं लग्न ठरलंय, दिवाळीनंतर बार उडवायचा आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की त्याचं आयुष्य आता नवीन वळण घेणार आहे. त्याचं घर सामान्य पण माणुसकीने भरलेलं होतं. वडील स्थानिक बाजारात काम करणारे प्रामाणिक कामगार, आई गृहिणी, आजी देव्हाऱ्यात बसून जप करत नातवाच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करणारी आणि एक शाळेत शिकणारी लाडकी बहीण. लहानपणापासूनच कष्ट, शिस्त आणि माणुसकी यांचं बाळकडू घेतलेला स्वरूप वडिलांचं स्वप्न पूर्ण करत पोलीस व्हायचा ध्यास घेऊन कोल्हापुरात नियमित व्यायाम करत राहिला आणि अखेर पुणे पोलीस दलात प्रवेश मिळवला. स्वारगेट पोलीस लाईनमध्ये नियुक्ती मिळाल्यावर त्यानं नव्या आयुष्याची सुरुवात केली. खाकी गणवेशातला त्याचा फोटो आई वडिलांच्या डोळ्यात अभिमान झळकवणारा ठरला. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. आईने सुनबाईसाठी साडी ठेवली, वडिलांनी बचतीतून लग्नासाठी रक्कम साठवली. स्वरूप साखरपुड्याबाबत उत्सुक होता. मित्रांना आनंदाने सांगायचा, दिवाळीनंतर लग्न आहे, रजा साठवल्यात, तुमच्यासोबत स्वागत करायचं आहे. पण कुणालाही कल्पना नव्हती की त्या डोळ्यांमध्ये एक अनोखा सुन्नपणा दडलेला होता. 8 जुलैच्या सकाळी स्वारगेट पोलीस लाईनच्या खोलीत तो एकटा होता. फोन उचलत नव्हता आणि काही वेळात पोलिसांनी त्याचा मृतदेह शोधून बातमी कोल्हापुरात पाठवली. तुमच्या मुलाने आत्महत्या केली. हे ऐकून वडील कोसळले, आईचा टाहो फुटला, बहीण सैरवैर झाली आणि आजीला धक्का बसला. 9 जुलै रोजी सकाळी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कसबा बावड्यात प्रचंड गर्दी झाली. पोलिसांची मानवंदना, मित्रांचे अश्रू आणि न संपणारे प्रश्न. आत्महत्येचं कोणतं कारण समजले नाही. चिठ्ठी नव्हती, फक्त सुन्न शांतता आणि उरलेली शंका. पुढे खडकवासला पोलीस तपास करत आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, कॉल डिटेल, CCTV. पण कुटुंबासाठी या तपासाचा काय उपयोग? गेल्या महिन्यात बावड्यात 5 ते 7 तरुणांनी आत्महत्या केली आहे. कोण कौटुंबिक कलहामुळे, कोण मानसिक तणावामुळे, कोण आर्थिक अडचणीमुळे. समाजात अस्वस्थता आणि प्रश्नांचे ढग निर्माण झाले आहेत. आजचा तरुण एवढा असुरक्षित का झाला आहे? त्याला ऐकून घेणारे, समजून घेणारे इतके कमी का झालेत? त्यांच्या परफेक्ट सोशल मीडिया पोस्टच्या आत खोलवर तुकलेपण दडलेलं असतं का? स्वरूपपणे काही लिहून ठेवलं नव्हतं, पण त्याच्या शांततेतून ओरडणारा संदेश स्पष्ट होता. मी खूप काही करू शकत होतो, पण कुणी ऐकलं नाही. घरात बार उडवायची तयारी होती, पण आता केवळ शांतता आहे. कपाटातली साडी तशीच आहे. बँकेतील रक्कम वापरायची वाट बघतेय आणि आईवडिलांच्या डोळ्यात केवळ आक्रोश. स्वरूपसारख्या अनेक तरुणांची कहाणी अशीच वेदनादायी आहे. मानसिक आरोग्य, नोकरीचा ताण, भविष्याची भीती, या सगळ्यांतून त्यांना आधार हवा असतो. स्वरूप जाधव हा केवळ एक पोलीस नव्हता. तो एक स्नेही, एक मुलगा आणि एक स्वप्नवत व्यक्तिमत्व होता. त्याच्या आत्महत्येनं गाव हादरलं आणि त्याचं शेवटचे क्षण आजही एक अनुत्तरित कोड राहिला आहे. ही घटना केवळ स्वरूपची नाही, ती प्रत्येक अशा मुलाची आहे जो गप्प असतो पण आतून तुटलेला असतो. स्वप्न पाहणं चांगलं, पण त्यांना जपणं, समजून घेणं आणि कोणीतरी आपल्याला ऐकतोय ही जाणीव असणं त्याहून महत्त्वाचं आहे. स्वरूपसारख्या कित्येक तरुणांचा अंत हा एक इशारा आहे. मानसिक आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आपल्यातल्या प्रत्येकाने काय झालंय हा प्रश्न केवळ औपचारिकतेसाठी न विचारता कुणाला खऱ्या अर्थाने ऐकणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गप्प व्यक्ती आनंदी असतेच असं नाही. कधीकधी त्या शांततेत एक असह्य आक्रोश दडलेला असतो. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.